नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये. गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसं मावशींचं, दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे. जास्त वेळ घेत नाही, रेसिपीला सुरुवात करूया. कांदा, टोमॅटो, जिरे आणि कोथिंबीर, आलं लसणाची पेस्ट छान अशी भाजून घेतलेली आहे. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार व पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते, बरोबर की नाही? त्याच्यामध्ये खडे मसाले बारीक करून घेतलेले आहेत, ते अर्धा चमचा टाकायचा आहे. अर्धा चमच्याला थोडे टाकले तरी चालतात. त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि तांदूळ 1 वाटी घेतलेला आहे, हे भिजवून ठेवलेलं आहे. आता ह्या वाटीनं मी तांदूळ घेतलेले होते, आता त्याच वाटीनं मी इथं पाणी घेणार आहे. दोन वाटी आणखीन थोडंसं. आता ह्या पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची. आणि मीठ मी टोमॅटो भाजतानाच टाकलेलं होतं, अर्धा चमचाला थोडंसं कमी. आणि इकडं डाळ पण शिजत टाकलेली आहे तुरीची. आता पाण्याला इथं उकळी येत आहे, तुम्ही पाहू शकताय. छान असं खळखळून उकळी आल्यावरच तांदूळ टाकायचे आहेत. छान उकळी आलेली आहे. आता आपण ह्याच्यात तांदूळ टाकून घेऊया. खूप दिवसानं पातेल्यात बनवत आहे भात, छान होतो. छान हा मिक्स करून घेऊया. आणि मंद आचेवर आता हा शिजवून घ्यायचा आहे. पाणी लागणार नाही आहे, जर लागलं तर आपण टाकूया. थोडंसं असं सोडायचं आणि गॅस बंद करायचा. तर ही प्लेट आहे ना, हवेनं झाकली गेलेली आहे आणि 10च मिनटं झालेली आहेत, पाहू शकताय. मी हलवलेलं सुद्धा नाही अजून. आणि छान असा हा भात शिजलेला आहे. आणि वास पण खूपच सुंदर येत आहे. आता गॅस बंद करते आणि ह्याला झाकून ठेवायचं, म्हणजे ना एक 10-15 मिनटं आणि छान वाफवतो भात. आता भात ह्या गॅसवर ठेवून देते. डाळ कशा पद्धतीने शिजली आहे ती पहा. तर बघा, खूप छान अशी डाळ शिजलेली आहे. आणि ह्यामध्ये एक बटाटा टाकलेला आहे, आमसूल टाकलेला आहे. आणि थोडीशी एवढीशीच मुगाची डाळ, जास्त तुरीची डाळ आहे. आणि थोडीशी लाल मसूरची डाळ टाकलेली आहे. आता मी काय करते ते बघा. कढई गरम करून घेऊया. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकणार आहे. आणि बघा, कढीपत्ता मी स्टोअर करून ठेवलेला, तुम्हाला दाखवायचं राहून गेलं. तर बघा, मी आत्ताच काढत आहे. हा एक आपल्याला असा काढून घ्यायचा आहे. असा हा पाण्यामध्ये आपण विरघळून घ्यायचं, म्हणजे हे ना कढीपत्ते असे निघतात साईडला आणि फ्रेश कढीपत्ता भेटतो. मोहरी टाकायची तेलामध्ये. जिरे टाकून घ्यायचे. त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकूया. थोडीशी हळद टाकूया. तर कसा भेटला का नाही ताजा ताजा कढीपत्ता. थोडीशी हिंग, जेणेकरून भाजीला टेस्ट खूप छान येते. त्याच्यानंतर 1 चमचा कांदा लसूण चटणी, आणखीन 1 चमचा कांदा लसूण चटणी टाकूया. त्याचबरोबर काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा. छान असं मिक्स करून घेऊया. इथं खोबरं आणि आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट आहे, ती पण टाकायची.
छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान मसाला भाजलेला आहे आणि ह्याचा वास पण खूप छान येत आहे मसाल्याचा. आता आपण ह्याच्यामध्ये थोडी डाळ टाकून घ्यायची आणि पाणी ओतायचं आहे. तुम्हाला जितकी पातळ रस्सा हवा आहे तितकं तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकू शकताय. आता आपल्याला हे कोमट करून घ्यायचं आहे पाणी. ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता हे गरम झालेलं आहे पाणी, ते साईडला घेते आणि ही जी डाळ आपली शिजलेली आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला ही फोडणी टाकून घ्यायची आहे. तर पाहू शकताय ही भाजी आहे ना छान अशी होते. तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. आता आपण ह्याच्यामध्ये ह्याला उकळी काढून गॅस बंद करून द्यायचा. आजची भाजी आणि भात चपाती खूपच छान झालेली होती. आराध्याला तर भाजी खूप आवडली. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.